तुम्ही या योजनेला आम्ही देऊ शकत नाही कारण की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिलेले आहेत, तुमचे मंत्रीच सांगतात, काय आम्ही नाही म्हणत. त्यामुळे तसं फोडू नका त्यांच्यावर. काही सगळ्या योजना निराधारचे पैसे सुद्धा तुम्ही देत नाही आणि सांगतात की लाडक्या बहिणीमुळे देत नाही. त्यामुळे तसं खापर फोडू नका लाडक्या बहिणीवर, हे एवढंच आमचा आक्षेप आहे त्याच्यामध्ये. पण मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की ही जी घटना आहे ही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आहेत, हा प्रश्न आमचा आहे. नाना भाऊंनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो, कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये. निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत. उलट आता व्यवस्था अशी केली आहे, पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो. आता फक्त ज्या लोकांचे KYC होऊ शकले नाहीत, प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे 10% लोक आहेत की ज्यांचे KYC अद्यापही झालेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत. ते KYC झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील. आणि म्हणून हा सिलेबसचा बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत. दुसरं, आपण शक्ती कायद्याच्या संदर्भात सांगितलं. शक्ती कायद्याच्या संदर्भात तो कायदा